आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत JK सुपर डिजिटल स्टुडिओ, व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीच्या दुनियेतील एक विश्वसनीय नाव। आई ही आपल्या आयुष्यातील पहिला गुरु असते। दिवस रात्र राबून स्वतः झिजून आपल्या पाल्यासाठी जीवाचं रान करते। आपण आयुष्यभर आईसाठी कितीही केले तरी तिचे उपकार फिटत नाहीत, असे मत ज्येष्ठ साहित्यिका चंद्रलेखाताई बेलसरे यांनी व्यक्त केले। अपेक्षा मासिक परिवार पुणे यांच्या वतीने स्वर्गीय सौ उर्मिलाताई कराड यांच्या जयंतीचे औचित्य साधत स्वर्गीय सौ उर्मिलाताई कराड आदर्श माता पुरस्कार प्रदान समारंभ वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे संपन्न झाला। यावेळी अपेक्षा मातृसेवा विशेषांकाचे प्रकाशन आणि निमंत्रित कवींच्या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ समाजसेविका देवयानीताई वैदानकर, सौ मीनाताई सत्यशील नाईक, मायाताई प्रभुणे व श्री रामहरी कराड रुईकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। सदर कार्यक्रमात सीताताई नरके, सुनेत्रा गायकवाड, श्रद्धा सिंदगीकर, निर्मला बाचल, प्रमिला विश्वे, स्नेहा मुश्रीफ, मंजू महाबळेश्वरकर, वैदेही भोमे, सरिता बक्षी, ज्योती सिनफळ, रूपा करडखेडकर, ममता कुमावत, प्राची देशपांडे यांना स्वर्गीय सौ उर्मिलाताई कराड आदर्श माता पुरस्कार प्रदान करण्यात आले। पुरस्कारार्थींच्या वतीने मनोगत व्यक्त करताना सौ श्रद्धा सिंदगीकर यांनी उर्मिलाताई कराड यांच्या आठवणींना उजाळा दिला। कवी संमेलनात अस्मिता मराठे, गणेश पुंडे, सीमा माने, ज्योती मनोहर, पुष्पा कुलकर्णी, अंजली महाजन, प्रकाश नाईक यांनी सादर केलेल्या आईवरील कवितांना प्रेक्षक रसिकांनी भरभरून दाद दिला। कार्यक्रमाचे आयोजक अपेक्षा मासिकाचे संपादक श्री दत्तात्रय उभे यांनी प्रास्ताविक केले। श्री राजेंद्र सगर यांनी सूत्रसंचालन आणि आभार व्यक्त केले। याविषयी घेतलेला खास वृत्तांत आपल्यासाठी। ब्युरो रिपोर्ट 7 मराठी न्यूज पुणे। अपेक्षा मासिक परिवार पुणे आयोजित स्वर्गीय सौ उर्मिलाताई कराड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ गेल्या 4 वर्षापासून त्यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून 16 मे आणि त्याचबरोबर याच महिन्यामध्ये जो दुसरा रविवार असतो मे महिन्याचा, त्या दिवसाचे म्हणजे मातृदिनाचे औचित्य साधून हे पुरस्कार आम्ही घेत असतो। त्यांच्या नावाने आदर्श माता पुरस्कार गेल्या 4 वर्षापासून समाजातील विविध क्षेत्रातील महिलांना दिला जातो। अपेक्षा मासिक गेले 28 वर्ष सातत्याने साहित्य सेवा करत आहे। विविध विषयांवरील विशेषांक आणि समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांचे कौतुक करताना त्यांचा सन्मान पुरस्कार वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना पुरस्कार दिला जातो। आणि अपेक्षा मासिक वेगवेगळ्या सामाजिक बरोबरच साहित्य सेवा याचबरोबर समाजसेवा या सर्व क्षेत्रामध्ये गेली 28 वर्ष कार्यरत आहे। पुणे शहरामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या महिला काम करतात, जे तरुण काम करतात आणि आदर्श माता काम करतात किंवा प्रौढ लोक काम करतात, अशा सर्व लोकांसाठी त्यांना सन्मानित करण्याचं काम अपेक्षा मासिकाच्या वतीने वेळोवेळी केलं जातं। धन्यवाद। नमस्कार, मी सौ श्रद्धा सुभाष शिंदगी, आदरणीय विश्वनाथ कराड यांची मानस कन्या, अतिशय वृद्ध असा आजचा सोहळा झाला। आयुष्यात विसरणारी नाही, आठवणी सुखाची ठेव असते। उत्कर्ष मासिकाचे ग्रंथाचे निर्मितीकार आदरणीय माझे बंधू
दत्तात्रय कुटे, आदरणीय माऊली स्वर्गवासी सौ उर्मिलाताई विश्वनाथ कराड यांच्या जन्मदिनानिमित्त मला आज मातृगौरव पुरस्कार दिला, त्याबद्दल मी शतशः ऋणी आहे. पुन्हाच मानी आणि नेहमी उर्मिलाताईंना आवडणारी एक चारोळी सादर करून मी सांगते. आभाराचे भार कशाला, आता कोणाचे हार कशाला, घर बांधूया परस्परांच्या हृदयात, त्या घराला दार कशाला, त्या घराला दार कशाला, त्या घराला दार कशाला. चरण स्पर्श माऊली विश्वनाथ बाबा.